जय शिवराय भावा. या 3 गोष्टी ज्या मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, भाई तुझं इंग्लिश टॉप लेवलला जाणार आहे, टॉप लेवलला. तू झिरो असू दे, झिरो कळतंय, झिरो टू हिरो. डायरेक्ट ह्या 3 गोष्टीचं पालन कर. पालन म्हणजे फॉलो कर रे भाई, फॉलो कर. 3 गोष्टी फॉलो आणि इंग्लिश टॉपला. इंग्लिश काय शिकायचे पण सर इंग्लिश? मराठी बरं आहे की आपलं? तर इंग्लिश शिकण्याचं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे भाई ज्या जॉबसाठी तू प्रिपेअर करतोय ना, IT जॉबसाठी. करत नसशील तर काहीच गरज नाही, सिंपल आहे. पण जर IT जॉबसाठी तू प्रिपेअर करतोय तर भाई इंग्लिश इज वन ऑफ द एक्स फॅक्टर इन IT जॉब. एव्हरी IT जॉब, कुठलाही IT जॉब घे भाई, इंग्लिश पाहिजेच. कारण तिची लक्ष्मण रेषा आहे ना इंटरव्ह्यूची, क्रॉसच होत नाही. त्यामुळे इंग्लिश पाहिजे बरं का भावा. मग तेच इंग्लिश कशा प्रकारे आपण परफेक्ट करू शकतो, इथं तुझा भाऊ तुला सांगणार आहे. पहिली गोष्ट, डायरेक्ट मुद्द्याला घालतो. पहिली गोष्ट, इंग्लिश शिकण्यासाठी भाई कुठलं ग्रामर ब्रिमर बघत बसू नको. कारण इंग्लिश ग्रामरपेक्षा जास्तीत जास्त तुझ्याकडे शब्द संपदा पाहिजे. शब्द संपदा करता, अरे शब्द पाहिजे आपल्याकडे बोलण्यासाठी. आता मराठीत मी बोलतो, एवढे शब्द आहेत माझ्याकडे म्हणून मी बोलू शकतोय. तसं इंग्लिशमध्ये शब्द पाहिजे. ग्रामरचं टेन्शन घ्यायचं नाही. हॅज बीन, हॅव बीन अँड हॅड अन वॉज अन, नाही नाही, आधी त्याच्या नादी लागू नको. लय जण सांगत असतील बाय ग्रामर पाहिजे, एकदम प्रॉपर इंग्लिश आलं पाहिजे. पण इंटरव्ह्यूसाठी, IT जॉबसाठी प्रॉपर इंग्लिशची गरज नाही आहे. इंग्लिश असं आलं पाहिजे की बाय समोरच्याला तू जे बोलला ते कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. मग तू ग्रामर चुकतोय, इट्स फाईन, अरे टोटली फाईन. इवन मी जे आता थोडे थोडे इंग्लिश हे शब्द टाकतोय, कळतंय ना तुला, संपला ना विषय, विषय क्लोज होऊन जातो ना. म्हणजे जास्त ग्रामर वगैरे मध्ये आणायचं नाही. कळलं का? एकदम बेसिक इंग्लिश जरी आलं ना तरी चालतंय, पण ते भाई फ्रिक्वेंटली बोलता आले पाहिजे, असं अडखळत नाही आलं पाहिजे. आता मला जर एखाद्याने विचारलं, ओके ओके आधी कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तर मी कसं सांगेल, या फाईन, व्हेरी गुड मॉर्निंग सर और मॅडम, जे काय असेल ते. आय एम आदी फ्रॉम पुणे अँड आय हॅव 4 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ Java trainer, Python trainer, as well as Java developer. And I have good reach on the social media. I have 80K plus followers on the Instagram. And also I love to teach the concepts of the Java, Python, and any programming language. And I will make that, complex concept to simple. म्हणजे कॉम्प्लेक्स हा सिम्पल बनवतो. बघा मी जे बोलतोय ना ते कुठंतरी हळूहळू हळू समजायला लागले समोरच्याला. येऊन तुम्हालाच होता असंच बोलायचं ना, असं यालाच इंग्लिश म्हणतात ना. पण होतंय काय, आपण बोलत असताना आपला कॉन्फिडन्स कमी राहतो. आपल्याला वाटतं याला मला येतच नाही, ट्राय करा ना, चुकलं तर चुकलं. आता इथं युट्यूबवर एवढे हजारो लोक मला बघणार आहेत, मी घाबरायचं नाही. पहिली गोष्ट, चुकलं तर चुकलं, प्रत्येक जण चुकतो. मग कोण इकडे चुकतो, कोण तिकडे चुकतो, कोण कुठे चुकतो, राईट. मग आपण, तुम्ही इथं चुकला तर चुकू द्या ना. त्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करा. कॅमेरा सुरू करा, चालू करा बोलायला इंग्लिशमध्ये. उगाच बोलायचं काहीतरी. आज जो टॉपिक झाला ते बोलायला सुरू करायचं. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड इन जावा विच डज नॉट हॅव्हिंग एनी रिटर्न टाईप अँड इट इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट इन जावा. मी तर म्हणतोय भाई, तुला बाकीच इंग्लिश नाही आलं तरी चालेल, पण कॉन्सेप्ट भाई तुला बोलता आले पाहिजे. कॉन्सेप्ट ज्या तू शिकला ना, मग पायथन असो, जावा असो, त्या कॉन्सेप्ट इंग्लिशमध्ये बोलता आले पाहिजे. आणि त्या येण्यासाठी भाई ग्रामर 0% लागते. हॅड अँड हॅव अन 0% भाई, 0%. आता मी इंट्रोडक्शन सांगताना हॅव लय केलं, मग यूज केलं, कारण तिथं ते लागतंय. कळलं का तुला? पण जर तू विचार केला ना याचा, कॉन्सेप्टचा, अजिबात नाही 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 नाही, अजिबात लागत नाही तिथं. तिथं भाई फक्त काय लागतं माहिती आहे का, तुझ्या डोक्यात किती कॉन्सेप्ट आहेत. Okay, explain polymorphism. Polymorphism is a process where the function having multiple behaviors. डोक्यात आहे ना तुझ्या, मग तू कशी डेफिनेशन बनवू शकतो. Polymorphism is a process where we can define the multiple functions with a different implementation. आता मला ती कॉन्सेप्ट माहित आहे, मग मी डेफिनेशन किती बनवू शकतो आणि ते इंग्लिशमध्ये बोलू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. आता हे काय मी पाठ केले हे नाही नाही नाही, आय नो द कॉन्सेप्ट. Polymorphism is a process where we got 2 types of polymorphism: method overloading and method overriding. That is compile time and runtime. Compile time is overloading, runtime is overriding. Handled by compiler, handled by JVM. It is also called static polymorphism. It is also called dynamic polymorphism. Early binding, late binding. You should know the concept, then you can confidence वर जातो राव. त्यामुळे सगळ्यात आधी मला सगळ्यांना सांगायचं भाई, तुमची जी कॉन्सेप्ट आहे ना, तुमची जी कॉन्सेप्ट आहे ना,
ती कॉन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. मराठीत समजून घ्या ना. पॉलिमॉर्फिझम एक अशी प्रोसेस असते ज्याच्यामध्ये मेथडला मल्टिपल टाइम इम्प्लिमेंट केलं जातं वेगवेगळ्या प्रकारे. ॲड मेथड, एक ॲड मेथड 2 नंबरची ॲडिशन करते, दुसरी 3 नंबरची, तिसरी 4 नंबरची. हे कळते सगळ्यांना. कॉन्सेप्ट समजून घेतली मराठीत बाई. इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी फक्त तुम्हाला आधी ट्राय करायचे बघून. असं बघून इकडं तुम्ही नोट ठेवा बघा, असं नोटबुक लावा, इथं चालू करा. पॉलिमॉर्फिझम ऑर इनहेरिटन्स, वॉट एव्हर यू हॅव. पहिली गोष्ट कळाली. आपल्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायच्या, समजून घ्यायच्या, बघून कॅमेऱ्यासमोर बोलायच्या. दिस इज व्हेरी व्हेरी फर्स्ट ट्रिक गाईज. ट्रिक म्हणा ऑर इन्स्ट्रक्शन म्हणा, जे काय असेल ते पण फॉलो करा. दुसरी गोष्ट इंग्लिशसाठी तुम्ही करू शकता. हे जर तुम्हाला वाटलंय नाही रावले ऑड आहे, आता काय आजकालच्या पोरांना म्हणजे वाटतं की नाही आणखी ऑप्शन द्यावं सर, ऑप्शन पाहिजे. दुसरा ऑप्शन भावा तुझ्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे, तू काय करू शकतो, मोबाईल उचल, कॉल लाव. कॉल कोणाला तुला कोणाला आवडतोय कॉल? सर लावतो मी कधी कधी माझ्या मित्रालाच लाव ना. मग दुसरं कोणाला लावणार आहे? मित्राला लाव कॉल. आणि कॉलवर बोलत असतो ना मराठीत, हान इंग्लिश. अरे जाऊ हान उगे इंग्लिश जमत नाही तरी बी हाणायचं. मित्र म्हणला काय येडा बिडा झाला काय? म्हणायचं हा येडाच झालोय. कसं काय त्या मास्तरचा व्हिडिओ बघितला आधी पायथन लोक ती म्हणजे त्यानं सांगितलं म्हणून मी बोलायला लागलो इंग्लिशमध्ये. सांग माझं नाव सांगून दे, बिंदास सांगून दे भाई. इंग्लिश भाई सुधारणार, हळूहळू सुधारणार. लगेच नाही बरं, तूप खाल्ले रूप येत नाही. पण तुला बदल परिणाम एक महिनाभर असं केलं ना, बघतो तू स्वतःला म्हणशील यार कुठंतरी हळूहळू मला जमायला लागले बरं का. मित्राला कॉलवर बोलायचं, हॅलो हाव आर यू. मित्र हाव आर यू, आय एम फाईन. मित्राला पण म्हणायचं भाई तू बी इंग्लिशमध्ये हान, चुकू दे ना. व्हॉट आर यू डुईंग नाव? आय एम जस्ट सिटिंग अँड लाईक वेअर यू डू नाव, ऑर वी कॅन से वेअर यू नाव. तू सध्या कुठे आहे? हा ना इंग्लिशमध्ये हुकत आहे बघा, माझं बी हुकत आहे. मी म्हणत आहे व्हायला माझं इंग्लिशमध्ये यार टॉप लेवलला आहे. असं नाही आहे, बट ॲटलिस्ट यू कॅन रिप्रेझेंट युअर कॉन्सेप्ट इन द फ्रंट ऑफ द इंटरव्ह्यू. बघा हुकत आहे, आठवत नाही, आठवू सांगतोय, चुकू द्या ना. बघा चुकल्याने लोक हसतील, पण ती लोक भाई परत इंटरव्ह्यूमध्ये नाही येणार तुमच्याकडे की हे नाही. तुम्हालाच इंटरव्ह्यूचा सामना करायचा. त्यामुळे चुकू द्या पण भाई हे गोष्टी करा, कारण याचा परिणाम मला थोडासा जाणवला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. येऊन मी आणखीन तेच करतो कधी कधी बरं, कधी सारखं नाही. सारखं म्हणले मित्र म्हणलं हे भाई इमर्जन्सी आहे तो हाणायला इंग्लिश नाही. कधी बोलत चला, फोनवरती कॉलवरती इंग्लिशमध्ये बोलत चला. तिसरी गोष्ट, 2 गोष्टी करायला. पहिली गोष्ट बाई सगळ्यात प्रभावी आहे मला वाटतं बरं का, बाकीचं तुम्ही करा नाही करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर क्रिकेट बघायची आवड असेल, गाणी ऐकायची आवड असेल किंवा मूवी बघायची आवड असेल, इंग्लिश बघा ना. इंग्लिश मूवी बघा, इंग्लिशमधली कॉमेंट्री आहे का बघा, त्यानं परिणाम होतो बाई. हे बघा मी म्हणत नाही लगेच तुम्हाला येईल, हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, लाईक दॅट. हळूहळू परिणाम जाणवणार 100%. इंग्लिश कॉमेंट्री ऐकायचा प्रयत्न करा. त्यातले शब्द, आता इंग्लिश कॉमेंट्री ऐकायची म्हणजे इंडियन कॉमेंटेटरची, नाहीतर ऐकायला जाल त्याची काय नाव त्याचं मॉर्गनची, इयॉन मॉर्गन. बाई काय बोलतंय ते त्यालाच कळू जाणं बाबा. आपल्याला ते फॉरेनर इंग्लिश नाही समजत. त्यामुळे आपल्यातले संजय मांजरेकर असेल, रवी शास्त्री असेल, परत जतीन सप्रू असेल, किंवा हे करतात कधी इंग्लिश. आपला आकाश करतो इंग्लिश कॉमेंट्री कधी त्यांची ऐका भाई, टॉप लेवल. म्हणजे तुमचं इंग्लिश इथून पण इम्प्रूव्ह होऊ शकतं. क्रिकेट फॅन खूप सारे असतात, नाहीतर गाणी बिनी बा इंग्लिशमधले आहे का, मराठी नाही जमत. पहिला रूल फॉलो करा, मला वाटतं पहिला प्रभावी भाई फरक पडणार. व्हिडिओज बनवा इंग्लिशमध्ये बोलून, कॉन्सेप्ट 100% इंग्लिश सुधारणार. आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा आणखीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, आणि 1-2-3 महिन्यानंतर परत ये भावा इकडं, आणि मग इंग्लिशमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली का नाही ते मला सांग. बाकी काय करायची गरज नाही बरं का, इंटरव्ह्यू निघून जाते. जय शिवराय.